9,845 रिक्त PSI जागेच्या संख्येतून 6,845 जागा या ठिकाणी भरलेल्या आहेत आणि 2959 म्हणजे जवळजवळ 3,000 PSI ची पदं रिक्त आहेत. आज आपल्याला ह्याच मुद्द्यावर बोलायचंय की ही 3,000 रिक्त पदं जी आहेत आणि त्यातनं फक्त 216 ची ऍड या ठिकाणी आली. म्हणजे आपण पाहतो की शेळी कापली आणि शिफ्टी वाटणीला आली, अशा प्रकारची ही जी ऍड आहे. तर ह्या ऍड विषयी आपल्याला इथं बोलायचंय. तर पहिला मुद्दा लक्षात घ्या की हे नेमकं काय आहे. 2024 ला ह्यातल्या काय जागेची संख्या वाढेल का, 2025 मध्ये ऍड कशी येईल, या समस्त गोष्टीवरती आपल्याला नुसती चर्चा नाही, काय ना काय भूमिका आपल्या विद्यार्थ्यांना घेणं गरजेचं आहे. तर पहिल्यांदा बघा, 2024 ला पहिल्यांदा आयोगानं आपल्याला सांगितलं होतं की 441 जागांचं मागणी पत्रक आम्हाला प्राप्त झालेलं आहे. हा पहिला मुद्दा लक्षात घ्या. परंतु ऍड अर्जंट काढावं लागली आणि त्याच्यामुळं 216 जागा या मागणी पत्र आमच्याकडे आले असं परत ते बोलले. म्हणजे 2024 ला पण काही जरी नाही केलं तरी पण 100-125 PSIच्या जागा 24च्या ऍड मध्ये वाढू शकतात, हे बऱ्यापैकी निश्चित गोष्ट आहे. आणि 2025 ची जी ऍड आहे ही चांगली बऱ्यापैकी मोठी ऍड PSI ची येऊ शकते. आता ही जी पेपरची बातमी आपण बाजूला बघतोय, ही बाजूला बघितलेली पेपरच्या बातमीमध्ये यांनी जे काय सांगितलंय हे म्हणजे यांनाच काय सांगायचंय हे कदाचित लक्षात आलं नाही. का तर यांचं म्हणणं असं आहे की 2025 ला जो आयोगाचा पॅटर्न बदलणार आहे आणि त्याच्यामुळे नव्यानं जे विद्यार्थी तयारी करतायत त्यांच्यावर अन्याय होऊ नये म्हणून या वर्षी आम्ही सगळ्यात जागा काढत नाही. नाहीतर यामध्ये उपजिल्हाधिकाऱ्याच्या 16 जागा रिक्त आहेत, एसीपी आपण पाहतो DYSP 116 जागा रिक्त आहेत. म्हणजे या जागा बाकीच्या आहेतच रिक्त MPSCच्या, पण ह्यांनी ह्या PSI मिक्स केले. आता PSIचा आणि राज्यसेवेचा तसा काही संबंध नाही. म्हणजे जरी पॅटर्न बदलला, नवीन पोरावर अन्याय, हा मुद्दा राज्यसेवेचा आहे. हा मुद्दा MPSC ग्रुप B आणि ग्रुप C वाल्यांचा नाही. त्याच्यामुळं आता जरी या जागांची संख्या वाढ केली किंवा 25 ला जरी जागांची संख्या मोठी केली तरी विद्यार्थ्यांना अडचण काहीच नाही. आता बघा, आता वाढ नाही केली तर अन्याय कोणावर आहे, तर हा अन्याय कोणावर आहे की जे विद्यार्थी काटावर आलेत वयाच्या, आणि 25 ला सुद्धा जे विद्यार्थी काटावर येणार आहेत. आणि म्हणून आपण सर्वांनी एक प्रयत्न करणं गरजेचं आहे की ठीक आहे 3,000 नका काढू, पण 500-600 तरी PSI जागा ह्या वर्षी ठेवा, पुढच्या वर्षी 500-700 जागा ठेवा. म्हणजे आपण हे नाही म्हणत की आताच्या आता 3,000 जागांची भरती करा, बरोबर. तर ही मागणी आपल्याला आयोगापर्यंत पोहोचवायची. त्यासाठी पहिली स्टेप ही आहे की ह्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ लाईक करा. लाईक केले काय होतं, ऑटोमॅटिक स्टॅटिस्टिक्स वाढते आणि त्याच्यामुळे बरेच विद्यार्थी याला पाहतायत. आणि दुसरा मुद्दा, जागेची या ठिकाणी जागा वाढण्यासाठी एक प्रयत्न म्हणून हा व्हिडिओ सर्वांपर्यंत तुम्ही शेअर करा. एवढंच मला तुम्हाला या ठिकाणी सांगायचं आहे आणि या ठिकाणी मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.